नमस्कार. आज आपण अखंड ज्योतीच्या फेब्रुवारी 1952च्या अंकात दडलेल्या ज्ञानाच्या सागरात डुबकी मारणार आहोत. चला तर मग जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंना एका नवीन दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी या प्रवासाला सुरुवात करूया. आणि अर्थातच आपण जे काही सखोल ज्ञान पाहणार आहोत त्यामागे एकच प्रेरणा आहे, युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी. त्यांचे विचार म्हणजे एक दीपस्तंभ आहेत, ज्यांनी अक्षरशः लाखो लोकांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली आहे. तर आपला आजचा प्रवास कसा असेल बघा. आपण या 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधनं जाणार आहोत. सुरुवात होईल आपल्या आंतरिक जगाच्या शोधापासून, मग साधकाचा मार्ग, पवित्र विधींमागचं विज्ञान, आरोग्याचं ज्ञान आणि मग कुटुंब आणि समाजाप्रती आपली जबाबदारी. शेवटी या सगळ्याला जोडून एक उद्देशपूर्ण जीवन कसं जगायचं याचा सारांश पाहू. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागापासून, आंतरिक जगाचा शोध. यामध्ये आपण प्रेम, पाप आणि अगदी मृत्यू यांसारख्या गहन विषयांना समजून घेणार आहोत. खरं तर हाच आपल्या अस्तित्वाचा मानसिक आणि आध्यात्मिक पाया आहे. आता बघा, प्रेम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पण इथे प्रेम म्हणजे काही कमजोरी किंवा मूर्खपणा नाहीये. नाही, उलट त्याला एक प्रचंड मोठी आध्यात्मिक शक्ती म्हणून पाहिलं गेलंय. ही अशी शक्ती आहे जी केवळ क्षणिक आकर्षणापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या चेतनेला एक वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. किती अद्भुत विचार आहे, नाही का? आता पुढचा मुद्दा आहे पाप. आपल्याला वाटतं पाप म्हणजे काहीतरी वाईट कृत्य, पण इथे त्याची व्याख्याच बदलली आहे. पाप म्हणजे काय? तर एक प्रकारचं मानसिक असंतुलन. हो, एक अशी अवस्था जी आपल्याला आपल्या मूळ शांत स्वभावापासून तोडते, दूर घेऊन जाते. म्हणजे चूक बाहेर नाही, तर आपल्या आतल्या संतुलनात आहे. आणि हा फरक इथे किती छान स्पष्ट केलाय बघा. एकीकडे पारंपरिक धार्मिक दृष्टिकोन आहे, जो म्हणतो पाप म्हणजे देवाच्या नियमांचं उल्लंघन. पण दुसरीकडे हा मनोवैज्ञानिक दृष्टिकोन आहे, जो म्हणतो पाप म्हणजे आपल्या आतल्या शांतीच्या, आपल्या आतल्या संतुलनाच्या विरोधात केलेली कृती. सगळा फोकस बाहेरून आत वळवला आहे. आणि मग येतो तो विषय ज्याला आपण सगळेच घाबरतो, मृत्यू. पण एक प्रश्न विचारला गेला आहे की जर मृत्यू हे जन्मासारखंच एक नैसर्गिक स्थित्यंतर असेल, तर मग त्याबद्दलची आपली भावना भीती आणि वेदनेपासून मुक्त का असू शकत नाही? विचार करा, जीवनाच्या या सर्वात मोठ्या बदलाकडे आपण शांतपणे, भीतीशिवाय पाहू शकतो का? हे एक मोठं आव्हान आहे आपल्या विचारांना. हे झालं आंतरिक विचारांबद्दल. पण या ज्ञानाला प्रत्यक्ष जीवनात कसं आणायचं? त्यासाठीच आहे आपला पुढचा विभाग, साधकाचा पवित्र मार्ग. चला पाहूया यात कर्तव्य, शिस्त आणि योगाचं खरं ध्येय काय सांगितलं आहे. हे बघा, हे म्हणजे जणू काही आध्यात्मिक प्रवासाचा एक नकाशाच आहे. एका साधकासाठी काय आवश्यक आहे, कोणती कर्तव्य आहेत, कोणती शिस्त पाळायला हवी, याची ही यादी आहे. आणि हे फक्त नियम नाहीयेत बरं का, तर त्या मार्गावर स्थिरपणे चालण्यासाठी दिलेली एक मजबूत चौकट आहे, एक आधार आहे. आणि मग येतो योग. आजकाल आपण योगाला फक्त शारीरिक व्यायाम समजतो, पण नाही. इथे योगाचा खरा उद्देश सांगितला आहे. तो म्हणजे आपल्या मर्यादेत वैयक्तिक चेतनेला त्या अथांग, दिव्य, वैश्विक चेतनेशी जोडणं. शरीर हे फक्त एक माध्यम आहे, खरं ध्येय तर खूप मोठं आहे. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता एका खूपच रंजक भागाकडे वळूया. पवित्र विधीमागचं विज्ञान. यज्ञ, गंगाजल यांसारख्या गोष्टी आपण परंपरेने करतो, पण त्यामागे काही विज्ञान आहे का? काही खोल अर्थ आहे का? चला शोधूया. इथे यज्ञ म्हणजे फक्त अग्नीत काहीतरी अर्पण करणं नाही, तर तो एक अत्यंत वैज्ञानिक विधी मानला गेला आहे. या शिकवणीनुसार यज्ञाद्वारे आपण त्या सर्वोच्च वैश्विक शक्तीशी, त्या पुरुषोत्तमाशी जोडले जातो. आणि अग्नी हे त्या ऊर्जेचं माध्यम बनतं. म्हणजे ही एक प्रकारे ऊर्जा देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे. आणि गंगेबद्दलचं हे वाक्य बघा, किती सुंदर आहे. गंगेचं पाणी म्हणजे फक्त पाणी नाही, तर ते आध्यात्मिक ऊर्जा आणि शुद्धतेचं एक द्रव रूप भंडार आहे. या एका वाक्यातच गंगा नदीचं संपूर्ण आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक महत्त्व सामावलेलं आहे. आतापर्यंत आपण मन आणि आत्मा याबद्दल बोललो. आता थोडं शरीराकडे येऊया, कारण शरीर आणि आत्मा वेगळे नाहीत. चला तर मग नैसर्गिक आरोग्यासाठी काय ज्ञान दिलं आहे ते पाहूया. प्राचीन पद्धतींचा आजच्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो हे बघणं महत्त्वाचं आहे.
आणि इथे एक आश्चर्यकारक प्रश्न समोर येतो. यज्ञासारख्या विधीतून शारीरिक आजार बरे होऊ शकतात का? यामागे काही विज्ञान आहे का? आणि उत्तर आहे हो. याला यज्ञोपचार किंवा यज्ञ थेरपी म्हटलं आहे. आणि हे मासिक याला एक वैध, शास्त्रीय उपचार पद्धती म्हणून सादर करतं. इंटरेस्टिंग आहे ना? अगदी क्षयरोगासारख्या गंभीर आजारावरही याचा उपयोग कसा होतो हे इथे सांगितलं आहे. बघा, याचे 3 सोपे टप्पे आहेत. पहिला, संकल्प म्हणजे हेतू निश्चित करणं. दुसरा, आहुती म्हणजे योग्य औषधी वनस्पती अग्नीत अर्पण करणं. आणि तिसरा, श्वसन म्हणजे त्या औषधी धुराचा श्वास घेणं. प्रत्येक पायरी किती विचारपूर्वक आणि हेतुपूर्ण आहे हे बघा. इतकंच नाही, तर यात रोजच्या जगण्यासाठी खूप उपयुक्त टिप्स पण आहेत. म्हणजे चांगली झोप लागण्यासाठी कसं झोपावं, वनस्पती तूप का खाऊ नये आणि मधाचे कितीतरी अगणित फायदे, अशा अनेक लहान-सहान पण महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चला, आता आपण वैयक्तिक पातळीवरून थोडं पुढे जाऊया. कारण आपण एकटे नाही जगत. आपल्यासोबत आपलं कुटुंब आहे, समाज आहे. तर या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत एका जागरूक कुटुंबाबद्दल आणि समाजाबद्दल. दैनंदिन जीवनात धर्माचं पालन कसं करायचं ते समजून घेऊया. ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची शिकवण आहे. आयुष्यात आर्थिक संकटे येतात, आव्हानं येतात. पण अशावेळी आपलं कर्तव्य काय? तर आपला शिष्टाचार आणि आपली सचोटी न सोडणं. बाहेर परिस्थिती कितीही बिघडली तरी आतून आपली प्रतिष्ठा आणि आपलं चांगलं वागणं टिकवून ठेवणं, यातच खरी ताकद आहे. आणि इथे एका अत्यंत दूरदृष्टीच्या विषयाला हात घातला आहे, तो म्हणजे कुटुंब नियोजन. प्रश्न असा आहे की कुटुंबाची वाढ अनियंत्रित असावी का, की एक जबाबदार नागरिक म्हणून त्यावर विचारपूर्वक नियोजन करणं आवश्यक आहे. आणि याला केवळ वैयक्तिक नाही, तर एक सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी म्हणून पाहिलं आहे. आणि मग येतो स्वदेश हा विचार. म्हणजे काय? तर आपला देश, आपली संस्कृती यांना फक्त ओळखायचं नाही, तर समजून घ्यायचं आणि त्यावर अभिमान बाळगायचा. आपल्या देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करणं हे एक प्रकारचं आध्यात्मिक कर्तव्यच आहे. तर मग आपण आंतरिक जगापासून ते समाजापर्यंतचा प्रवास केला. आता वेळ आलीये या सगळ्या धाग्यांना एकत्र गुंफण्याची. चला तर मग या सगळ्या ज्ञानाला एकत्र करून एका उद्देशपूर्ण जीवनाचं चित्र कसं दिसतं ते पाहूया. तर या फेब्रुवारी 1952च्या अंकाचं सार काय आहे? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर पहिलं, खरं सद्गुणी जीवन आतल्या शांततेतून सुरू होतं. दुसरं, आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी शिस्त हवीच. तिसरं, आपले प्राचीन विधी केवळ कर्मकांड नाहीत, त्यात गहन अर्थ आहे. चौथं, मन आणि शरीर वेगळे नाहीत, दोन्हीचं आरोग्य महत्वाचं. आणि पाचवं, आपली जबाबदारी फक्त स्वतःपुरती नाही, तर ती कुटुंब आणि समाजापर्यंत पोहोचते. हे सगळं मिळून एक संपूर्ण जीवन मार्गदर्शन तयार होतं. आणि शेवटी हा एक विचार जो आपल्याला अंतर्मुख करून जातो. न पेटलेला दिवा आणि न जागृत झालेला आत्मा दोन्ही एकसारखेच असतात. किती खरं आहे नाही का? आपल्या आतमध्ये प्रचंड क्षमता आहे, पण ती जागृत करायला हवी. जसा दिवा पेटवावा लागतो तसंच. आणि कदाचित हे ज्ञान ती ज्योत पेटवण्याची एक ठिणगी आहे.